कोल्हापूरमध्ये आता विमानाला अडथळा ठरणाऱ्या 83 ठिकाणी कारवाई होणार आहे। इलेक्ट्रॉनिक पॉवर लाईन्स, पाण्याच्या टाक्या, इमारतींसह झाडांचाही यात समावेश आहे। अडथळा ठरणाऱ्या ठिकाणांना नोटिसा बजावल्या जातील, तर आता या ठिकाणांवर कारवाई केली जाणार आहे। मला असं वाटतं की आपण चांगल्या गोष्टींसाठी थोडासा पॉझिटिव्ह विचार करणं हे सगळ्यांनीच गरजेचं आहे। आम्ही त्या सगळ्या नागरिकांना सुद्धा किंवा जे ज्यांच्या ह्या सगळ्या नोटीस गेलेल्या असतील अशा लोकांना सुद्धा आपण सांगूया आणि अशी दुर्घटना आपल्याकडे होऊ नये यासाठी ज्या काही उपाययोजना करायला लागतील त्यातलाच तो भाग असल्यामुळं साहजिकच केवळ विमान सेवेसाठी नव्हे तर त्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुद्धा हा विषय महत्त्वाचा असल्यामुळं त्या सर्वांना योग्य पद्धतीनं आपण सगळेजणच काउन्सिलिंग करून आपण सकारात्मक पद्धतीने या सगळ्या विषयाकडे जाऊया। इथून पुढे जे काही एनओसी असतील त्या घेण्यास काही हरकत नाही, पण पूर्वीचे जे बांधकाम आहेत किंवा पाण्याची टाकी आहेत ती तशाच ठेवाव्या शासनानं। कारण आज उजायवाडीसारख्या गावामध्ये 35-40 हजार लोकसंख्याच्या गावाला पाणीपुरवठा त्या टाकींमधून होतो आहे आणि पूर्वी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून ज्या लोकांनी इमारती बांधलेल्या आणि त्याच्यावर जर हातोडा येणार असेल तर त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। तर शासनानं याचासुद्धा विचार करावा आणि पूर्वीची जी बांधकामं किंवा टाक्या ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी पकडून आणि येणाऱ्या नवीन ज्या काही बांधकामासाठी जे काही एनओसी विमानतळाच्या लागणार आहेत त्याच्या त्यांनी ते एनओसी कंपल्सरी घेण्यात याव्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।